आज ना आजीला पिठलं आणि भाकरी खायची खूपच इच्छा झालेली, म्हणून मी काय केलं, एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, कांदा आणि मिरची लसणाची चटणी घालून चांगलं भाजून घेतलं. वरून हळदी घातली आणि 2 टमाटर कापून चांगले भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये बेसन पाणी घालून आणि चवीपुरतं मीठ घालून ते ओतून घेतलं आणि सगळं मिक्स करून 10-15 मिनटं हे पिठलं मी चांगलं शिजून घेतलं. चमच्याने हलवून तर बघू शकता पिठलं चांगलं शिजलेलं आहे. आणि आता मी लगेचच गरमागरम भाकरी बनवायला घेतली. भाकरी मस्त अशी थापून घेतली आणि गरम गरम तव्यावरती भाकरी घातली, वरून पाणी लावलं आणि भाकरी दोन्ही साईडनी चांगली भाजून घेतली आणि गरम गरम भाकरीसोबत गरम गरम पिठलं आजीला वाढून दिलं. आजीने खाल्लं, आजीला खूपच आवडलं. आणि तुम्ही कोणाची वाट बघताय? चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरी जाऊन पिठलं भाकरी बनवून खा.